आजच्या कथेचे नाव आहे एकटा सिंह आणि पन्हाळचा किल्ला. हिरोजी फर्जंद. पन्हाळगड सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या या किल्ल्याचा प्रत्येक दगड हजारो रणकथांचा साक्षीदार आहे. एकेकाळी तो स्वराज्याचा मजबूत कवच होता, पण काळाने करवलेले काही प्रसंग त्याला मुघलांच्या ताब्यात नेऊन ठेवले होते. त्या काळी मराठ्यांच्या मनात एकच ध्यास, पन्हाळगड परत स्वराज्यात हवा. मात्र हा किल्ला पुन्हा जिंकणे म्हणजे कठीण नव्हे, अशक्य. शत्रूची कडेकोट रखवाली, उंच तटबंदी, घुमसट करणाऱ्या काटेरी झुडपांनी वेढलेला आणि मजबूत मनोरे, पण शिवराय कधीच अशक्य शब्दांवर विश्वास ठेवत नसत. ते म्हणाले, मराठा किल्ले कोणत्याही सम्राटाच्या नव्हे, तर ते या भूमीच्या बाळांचे आहेत. त्यांना परत आणणारेही आपणच. आणि हा अशक्य ध्यास साध्य करण्यासाठी महाराजांच्या हृदयात एकच नाव उमटले, हिरोजी फर्जंद. एक वाघ जन्माला येतो, हिरोजी फर्जंद असे नाव की ज्याचा उच्चार जरी केला तरी शत्रूच्या अंगावर काटा यायचा. मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील फर्जंद घराण्यातील हे वीर होते. बालपणापासूनच त्यांची आवड दांडपट्टा, तलवार, मर्दानी खोऱ्यातून घोडदौड आणि डोंगर दऱ्यांशी मैत्री करणे. त्यांच्या डोळ्यात तीव्र ज्वालांनी पेटलेले स्वराज्य होते. हुंकारत असायचे, स्वराज्य हुंकारत असायचे. शिवरायांना त्यांच्यात एक दुर्मिळ गुण दिसला, तो म्हणजे साहस, चातुर्य, कौशल्य आणि निष्ठा. महाराज म्हणाले, हिरोजी, पन्हाळगड तुला जिंकायचा आहे. हिरोजींचे उत्तर तितकेच थेट, स्वामी, पन्हाळगडाचा भगवा मी पुन्हा फडकवीन. जर फडकवला नाही तर परत कधी येणार नाही. ही होती परत न येण्याची शपथ. हिरोजी फर्जंदांनी पन्हाळगडावर हल्ला समोरासमोरून केला नाही. त्यांना माहिती होते शत्रूंची शक्ती तटावर आहे, पण कच्चा दुवा मनात. संध्याकाळच्या सायंकाळी छावणी शांत झाली की ते रात्री शत्रूच्या नजरेसमोरून न जाता त्यांच्या सावल्यातून फिरत. ते काही दिवस लोकांमध्ये मिसळले. मुस्लिम सैनिकांसारखी दाढी वाढवली, त्यांच्यासारखे कपडे परिधान केले, त्यांच्यासारख्या भाषेत बोलायला शिकले आणि किल्ल्यातील प्रत्येक वाट, प्रत्येक दरवाजा, प्रत्येक पहारेकरी कोणत्या वेळी झोपतो हे सारे गोळा केले. ही सर्व माहिती त्यांनी एकत्र केली. ज्या कार्यासाठी हजारो सैनिकांचा बलप्रयोगही कमी पडेल, ते हिरोजी यांनी डावपेचेने साध्य करणार होते. रात्रीचा काळोख, ढगांनी आकाश व्यापलेलं
वाराही शत्रूच्या दिशेने वाहत होता. हीच वेळ योग्य. हिरोजींचे हृदय विजेसारखे धावू लागले. ते शेकडो मावळ्यांसह सावजासारखे वागत किल्ल्याकडे हळूहळू सरकू लागले. किल्ल्याच्या पायथ्याशी झुडपात लपून हिरोजी गरजले, मावळ्यांनो, या अंधारात जीवाची किंमत नाही, पण स्वराज्याची शपथ. जोपर्यंत किल्ला जिंकत नाही तोपर्यंत तलवार म्यानात जाणार नाही. सर्वांच्या डोळ्यात स्वराज्याची आग प्रज्वलित झाली होती. हिरोजी किल्ल्याच्या उंच कड्यावर चढू लागले. खाली प्रचंड दरी, वर शत्रू. एका चुकीच्या पावलाने चिरंतन काळोखात विलीन होणे हे अटळ. पण त्यांच्या मनात भीती नव्हती, फक्त शिवराय. ते त्यांच्या मनात होते. ते म्हणाले, माझी ताकद माझे स्वामी आहेत. दगड पकडत गवताच्या कडाने लटकत वाघाप्रमाणे ते किल्ल्याच्या वर पोहोचले. किल्ल्याच्या मनोऱ्यावर पोहोचताच एक पहारेकरी जवळून गेला. हिरोजींनी त्यांचे तोंड दाबले. तलवारीच्या एका स्पर्शात तो शांत. एका पाठोपाठ पहारेकरी जणू पानगळ झाली तसे कोसळू लागले. स्वराज्यासाठी हेच अर्पण. मावळे आता ढकलले. जय भवानी, जय शिवाजी ही स्फोटक गर्जना किल्ल्याच्या दगडातून घुमली. आता शत्रूला सुटका नाही. अचानक झालेल्या हल्ल्याने शत्रू भांबावले. कोणा कुठून हल्ला करतोय हे त्यांना समजत नव्हते. किती सैनिक आहेत, नेतृत्व कोण करतंय काही कळेना. हिरोजी तलवार घेऊन शत्रूच्या तुकड्यांमध्ये उडी मारतात. त्यांचे प्रत्येक वार म्हणजे एका शत्रूचा शेवट. शत्रू सैनिकांची संख्या हजारोंमध्ये, मावळे मात्र काही शेकड्यांमध्ये. पण हरले कोण? शत्रू. जिंकले कोण? शिवरायांचे वाघ. हिरोजींच्या गर्जनेने पहाटेचे कुंद आकाशही पराक्रमाची उजळणी करू लागले. शत्रू स्त्रिया व मुलांच्या रडण्याने रात्रीच्या शांततेचा आवाज लढाईपेक्षा जास्त भेदक होता. पण हिरोजींनी निरपराधांवर कधीच हात उचलला नाही. ते म्हणाले, युद्ध शत्रूशी, निर्दोषांना स्पर्श नाही. हीच होती मराठ्यांची धर्मनिष्ठता. पहाटेचा सूर्य उगवताच पन्हाळगडावर पुन्हा भगवा भडकला. हिरोजी फर्जंद किल्ला जिंकून थेट महाराजांपुढे हजर झाले. तलवार रक्ताने माखलेली, डोळ्यात थकवा नाही, फक्त विजयाची चमक, फक्त विजय. महाराजांनी त्यांना उचलून धरले आणि म्हणाले, स्वराज्याचा हा खरा सिंह, आज तू पन्हाळगडाला परत जन्म दिलास. हिरोजींच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. महाराजांनी त्यांच्यावर फर्जंद ही उपाधी बहाल केली. म्हणजे
स्वतःचा मुलगा. हिरोजी फर्जंद म्हणजे गड विजेत्यांचा राजा, योजनेचा दिग्दर्शक, निष्ठेचा आधारस्तंभ, स्वराज्याच्या ध्वजाचा खरा रक्षक, तलवारीने लढणारा पण मनाने दयाळू असा मराठा पराक्रमाचा मूर्तिमंत अवतार. प्रेरणा आजही उभी आहे. आजही जेव्हा पन्हाळगडाच्या तटावर उभे राहाल तेव्हा ऐकू येईल, जय भवानी, जय शिवाजी. स्वराज्यासाठी जन्मलो. हिरोजी जिवंत आहेत, कारण वीर कधी मरत नाहीत. ते इतिहासाच्या रक्तात सदैव वाहत राहतात. जे स्वराज्यासाठी अशक्य होते ते मराठ्यांनी शक्य केले, आणि आज तोच ध्यास, तीच ऊर्जा आमच्यातही असायला हवी.